सविस्तर बातम्यांनंतर पाहूयात काही झटपट बातम्या। गेल्या 2 आठवड्यापासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालाय। मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। त्यातच आता हवामान विभागाने राज्यातील पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवलाय। नवी मुंबई शहरापेक्षा यंदा मोरबे धरण परिसरात अधिक पाऊस बरसला। यावेळी मोरबे धरण 93% भरलंय। पावसाळ्यामध्ये धरणाची पाणी पातळी वाढल्याने धरण यंदा 100% भरण्याची आशा नवी मुंबईकरांना आहे। पावसाळ्यापूर्वी मोरबे धरणात कमी पाणीसाठा असल्याने विभागवार पाणी कपात करावी लागली होती। मात्र गेल्या काही दिवसात दमदार पावसामुळे पाणी कपात रद्द करण्यात आली। चाळीसगावातील तितुरी डोंगरी नदीला पूर आला होता। नदीचा प्रवाह वाढल्याने पुलावर पाणी येऊन पटनादेवी मंदिरातील अनेक भाविक अडकले होते। पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीचा प्रवाह कमी झाला आणि भाविकांना रस्त्यापर्यंत पोहोचता आलं। नालासोपारा विरारमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता। पावसामुळे गालानगर, आजोळी रोड, विवा कॉलेज परिसरामध्ये सखल भागामध्ये पाणी साचलं होतं। करोडो रुपये खर्च करून रस्ते बनवलेत, मात्र रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। शहापूरमध्ये जोरदार पाऊस झाला होता। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शहापुरात तब्बल 1 तास पाऊस कोसळला। पावसामुळे भातशेतीला नवसंजीवनी मिळाली असून नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत। बार्शी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला पूर आलाय। पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे बार्शी तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला, तर पारंडा तालुक्यातील नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत। मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पालघरमध्ये जोरदार हजेरी लावली। पालघरच्या डहाणू, बोईसर, विक्रमगड, मनोर या भागामध्ये मुसळधार पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। मागील 20 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मालेगावात दमदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे पिकांना जीवनदान पुन्हा मिळालंय। तापमानात घट झाल्याने शेतकरी आणि नागरिकांनाही दिलासा मिळालाय। बीड, धाराशिव आणि लातूर या 3 जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मागील 24 तासात धरणातील पाणीसाठा 3.74% वाढला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। खामगावमध्ये सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावली। खामगाव शहराच्या मुख्य रस्त्यावर गुडघावर पाणी साचलंय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे। नागपूरकरांना आज पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। नवेगाव खैरी येथील एका एक्सप्रेस फीडरवरील अत्यावश्यक वीज देखभालीमुळे शहरातील सुमारे 70% भागांना होणारा पाणीपुरवठा खंडित होणार आहे। अंगणवाडी सेविकांनी आज राज्यव्यापी संप करण्याचा इशारा दिलाय। विविध मागण्यांसाठी गेल्या 8 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे। दरम्यान सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा केले, मात्र आझाद मैदानात आंदोलनांना बसलेल्या लाडक्या बहिणींकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या सेविकांनी केलाय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून येत्या 25 ऑगस्टला महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे। या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील 258 पदांचा समावेश केला जावा यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। कृषी सेवेतील गट अ, गट ब, गट ब कनिष्ठ या संवर्गातील 258 पदांचा समावेशी महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत करणं शक्य होणार नसल्याचं म्हटलं गेलंय। भारतीय रेल्वेने विविध पदांवरील भरती जाहीर केली आहे। सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे। रेल्वे बोर्डाने पॅरामेडिकल श्रेणीतील 1376 पदांसाठी भरती जाहीर केली असून या भरतीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे। तसंच इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत। कोकण रेल्वेमध्येही मेगा भरती होणार आहे। सिव्हिल पदासाठी 5, इलेक्ट्रिक पदासाठी 5, तर स्टेशन मास्टर पदासाठी 10, कमर्शियल सुपरवायझर पदासाठी 5 तसंच इतर पदांसाठी मिळून अशा एकूण 190 जागांसाठी नोकरीची संधी आहे। दरम्यान पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे। देशातील सर्वोच्च न्यायालयात काम करण्याची संधी आता 10वी पास उमेदवाराला सुद्धा मिळणार आहे। कनिष्ठ न्यायालय परिचर पदासाठी भरती सुरू असून स्वयंपाक करता येत असेल तर तुम्हालाही पदासाठी अर्ज करता येणार आहे। 23 ऑगस्टपासून नोकरीसाठीची
अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.